हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे डोंबिवलीमधील स्वामी समर्थ महाराजांचं ते नांदिवलीमध्ये जे मंदिर आहे त्याबद्दल. तर ह्या मठामध्ये मला खूप दिवसाचं यायचं होतं. फायनली मी आज इथे आलेली आहे. मला ह्या मठामध्ये येऊन खूप छान वाटलं. बाहेर पडताच बघा तुम्हाला मठाच्या बाहेर असे स्टॉल बघायला मिळतील जिथे तुम्हाला सगळे प्रसादाचे स्टॉल मिळतील. गुलाबाच्या फुलापासून नारळ, पुरणपोळी, शेव, बुंदी, खडी साखर सगळं तुम्हाला इथे मिळेल. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता. मठाचा पूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही जाऊन चेक करा. आणि तरीही मी तोंडी सांगते, हा डोंबिवलीमध्ये पडतो, ईस्टमध्ये. तुम्हाला ईस्टमध्ये आल्यावरती रिक्षा स्टँडवरती कोणालाही तुम्ही सांगितलं समर्थनगरमध्ये स्वामी महाराजांचं मठ जायचे, तुम्हाला कोणी इथे आणून सोडेल. आणि एकदम सोपं आहे. मी तर माझ्या घरून म्हणजे गाडीवरती चालली होती, तर मला एक 15 मिनिटं लागले होते इथपर्यंत यायला. तर खूप छान हा मठ आहे. मठाच्या आतमध्ये प्रवेश करताच बघा साईडला तुम्हाला चप्पलचे स्टँड भेटेल, तिथे तुम्ही तुमच्या चपला ठेवू शकता. आणि हो, आता जरा तुम्हाला पावसाळा असल्यामुळे किचकिच चिकचिक वाटत असेल, तुम्हाला थोडं घाण दिसत असेल बाहेरचा परिसर, पण नाही, खूप छान मठ आहे. जेव्हा तुम्ही आतमध्ये एंट्री कराल ना, तुमचं मन एकदम असं प्रसन्न होईल हा मठ बघितल्यावरती. इथे कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे दिलेला आहे, टायमिंग दिलेला आहे. मठातील दैनंदिन उपक्रम जे होत असतात ते पूर्ण इथे असं एका बॅनरवरती लावण्यात आले आहे. मठ वास्तूत प्रवेश करताच आपले स्वागत करते ती मनमोहक सात्विक रांगोळी. त्यानंतर पुढे जाताच 9 पायऱ्या आहेत. ह्या चढून गेल्यानंतर दर्शन कक्षाच्या दरवाजातूनच दिसते ती श्री स्वामी समर्थांची प्रसन्न व तेजस्वी मूर्ती. दर्शन कक्षाच्या भव्य गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थांची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या आश्वासक शब्दाने मूर्तीकडे कुठूनही पाहता महाराजांची दृष्टी आपल्याकडेच पाहते आहे असा अनुभव येतो. गाभाऱ्याच्या वरील बाजूस 3.5 शक्तिपीठातील 4 देवीचे मनोहारी दर्शन घडते. गाभाऱ्यातील चौथऱ्यावर सिंहासनावरील छत्री, अखंड तेवणारा नंदादीप, महाराजांना प्रिय असणारी गुडगुडी, भगवा ध्वज, तांब्या भांडे आणि चांदीच्या पादुका या गोष्टीचा समावेश आहे. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस श्री चैतन्य स्वरूप सद्गुरू अण्णा यांची उभी असलेली प्रतिमा व पादुका यांचे दर्शन घडते व उजव्या बाजूस ती अण्णांना गौरवण्यात आलेले मानपत्र व त्यांच्या स्पर्शित वस्तूंचा संग्रह पाहावयास मिळतो. सभागृहातून वर पाहताच नजरेस दिसतात ते अष्टसिद्धीचे नायक असणाऱ्या अष्टविनायकाच्या मूर्तीचे मनोहारी दर्शन. संजीवनी सभागृहाच्या छतामध्ये काच योजना केली आहे, त्यावर 12 राशीचे कोरीव काम केलेले आहे. परमपूज्य सद्गुरू तीर्थरूप अण्णा उपासकांना सांगत दिवसातून एकदा तरी आकाशाकडे पाहावे. त्यांची आठवण सभागृहाची ही रचना आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस दैनंदिन पंचांग व ग्रह ताऱ्यांची स्थिती दर्शवणारा फलक करून देतो. मठाच्या सोबतीला हिरवाईने नटलेली अनेक फुलझाडे आहेत. याने संपूर्ण परिसर प्रसन्न व सुशोभित दिसतो. अंगणात उंबऱ्याच्या झाडाखाली महाराजांचा अत्यंत लाडका भक्त मलंग कासवाच्या रूपात स्थिरावला आहे. तेथून पुढे गेल्यावर दर्शन होते ते बहरलेल्या बिल्व वृक्षाचे व महादेवाच्या पिंडीचे. सद्गुरू तीर्थरूप अण्णांनी सद्गुरू तीर्थरूप आईंना सांगितले होते, माझे चिरंतन अस्तित्व बिल्व वृक्षाखाली आहे. असे हे बिल्व वृक्षाखाली असलेले सद्गुरूचे आवडते विसाव्याचे स्थान. त्यापुढेच थोड्या अंतरावर श्री गणेशाची स्थापना केली आहे. तिथून पुढे सद्गुरूंच्या हस्ते मौजी बंधन झालेल्या प्राचीन अक्षय वटवृक्षाचे स्थान आहे. भक्त रक्षणासाठी सिद्ध असणाऱ्या स्वयंभू श्री काळभैरवांचे मंदिर वटवृक्षाच्या समोरच आहे. शेजारी निर्मला अन्नपूर्णा कुटी आहे. येथे जयंती उत्सव व गुरुपौर्णिमेला महाप्रसाद बनवण्यात येतो. अंगणात मांगल्याचे प्रतीक असणारे तुळशी वृंदावन आहे. दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर ती अण्णांनी साईबाबांना दर्शन दिले होते त्या स्थानावर छोटे साईबाबाचे मंदिर बांधलेले आहे. मुंब्र्याची देवी व मलंगगड यांच्या मधोमध हे मंदिर आहे. दर्शन घेताना हे तिन्ही एका सरळ रेषेत आहे असे दिसते. त्यासमोर अखंड फडकत राहणारा भगवा ध्वज आहे. सौरशक्तीच्या निर्मितीसाठी सोलर सेल्स बसवलेले आहेत, ज्यावर मठातील सर्व विद्युत उपकरणे चालतात. एवढ्या भव्य वास्तूत फिरताना मनास भावते ती परक कोटीची स्वच्छता. मठाचा कोपरा आणि कोपरा अत्यंत स्वच्छ ठेवलेला आहे. हे कालभैरवाचे मंदिर जे तुम्ही आता बघितले खूप सुंदर आहे. म्हणजे मी तुम्हाला इथे गेल्यावरती ना माझा जो अनुभव आहे ना तुमच्यापर्यंत मी शब्दामध्ये जेवढा मला शेअर करता आला मी तेवढा तुमच्याबरोबर शेअर केलाय. पण अक्षरशः जेव्हा मी तिथे ह्या मठामध्ये प्रवेश केला ना, मला स्वामी महाराजांची मूर्ती बघून एवढं मन प्रसन्न झालं, मी सांगू शकत नाही. खूप सुंदर असं
हे मठ आहे, तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. तुम्हाला इथे गेल्यावरती काय अनुभव येतो हे नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. गणपतीची मूर्ती पण इथे इतकी सुबक आणि सुंदर होती आणि आजूबाजूला जे झाडाचा परिसर आहे ना तो पण खूप छान होता. मी खरंच वर्णन नाही करू शकत. माझ्याकडून जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओमध्ये कुठेही त्रुटी वाटत असेल किंवा काही माझ्याकडून राहिलं असेल, सुटलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे आम्हाला बघा खंडोबा भेटले. तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर चला